हॅलो, नमस्कार. मी मंजुषाच्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. चला, तर सगळ्यात आधी आपण 1 वाटी तांदळाचं पीठ, थोडंसं खोबरा किस घेतलेला आहे. याच्यामध्ये 20 काजू आहेत, 20 बदाम आहेत, तीळ आणि मगज बीज हे एवढं घेतलेलं आहे आणि 1 वाटी गूळ. तर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपण उकड काढून घेऊ. उकड काढायसाठी आपण हे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, तर ह्याच वाटीने आपण 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी मी उकळवायला ठेवलेलं आहे. पाणी उकळत आलं की याच्यात 1 चम्मच तूप टाकून घेऊ आणि थोडंसं मीठ. आपलं पाणी उकळलेलं आहे. आता आपण याच्यात तांदळाचं पीठ टाकून घेऊ. गॅस एकदम कमी करून घेतलेला आहे. आता हे पीठ चांगल्याने मिक्स झालेलं आहे पाण्यात. आता आपण ह्या पिठावर झाकणी झाकून 1 वाफ येऊ देऊ. गॅस बंद करून देऊ. आता आपल्या पिठाला वाफ येत आहे तेव्हापर्यंत आपण मिक्सरमध्ये हे काजू, बदाम, तीळ आणि मगज बीज, हे खोबऱ्याचा किस आणि याच्यात गूळ टाकून आपण हे मिक्सरला वाटून घेऊ. आता हे आपण पावडर मिक्सरला बनवून घेतलेलं आहे. जर जास्त कोरडं वाटत असेल तर याच्यात 1 चम्मच दूधही टाकता येते. आता आपली इथे उकळी झालेली आहे. याला आपण काढून घेऊ. आता ही उकड चांगली आपण तुपाचा हात लावून चुरून घेऊ. ही गरम गरमच चुरावं लागते, नाहीतर ही कडक येऊन जाते. अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे आणि आपलं सारणही बनवून झालेलं आहे. आता मी इडली पात्र घेतलेलं आहे आणि एक अशी प्लेट सेट केलेली आहे. तुमच्याजवळ जर स्टीमर असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता. आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण मोदक करून घेऊया.
सारण भरून घेऊ. अशा प्रकारे आपण मोदक तयार करून घेऊ. ह्या प्लेटला तुपाने ग्रीस करून घेऊ. अशा प्रकारे आपण मोदक तयार करून घेऊ. आपले मोदक झालेले आहे तयार. आता आपण याला स्टीमरमध्ये ठेवू. आणि याला 10 मिनिटं आपण 10 ते 15 मिनिटं आपण याला वाफेवर शिजू देऊ. अशा प्रकारे आपले मोदक वाफ आलेली आहे. अशा प्रकारे आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा. बाय बाय.